प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती आणि मी दुबळारची तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी शुकाराल की या न्यायाप्रमाणे तुम्ही तर साक्षात भगवंत आहे, शंकरच आहे आणि तुमच्या कृपा आशीर्वादाने जे काय मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, जे गुरुवर भगवान बाबा बुद्धी देतील, तुम्ही संत मायबाप बुद्धी देताल त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल निवृत्ती 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 म्हणता पाप नुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती निवृत्ती होय संसाराची शांती किंवा संसाराची होय शांती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती नामाचा निज छंद निवृत्ती नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता. हा जो कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत साधू, कारण ज्या काळामध्ये साधू संतांमध्ये सगळ्यात श्रीमंत जर कोण नसतील तर ते आमचे नाथबाबा आहे. सकळ संतामधी राजा स्वामी नाथ माझा सकळ संतामधी राजा स्वामी नाथ माझा माझी राजा स्वामी नाथ माझा स्वामी नाथ माझा स्वामी अगदी गोड आणि असा अचूक प्रमाण दिलं आमच्या भजनी मंडळी. महाराज आमची ही भजनी मंडळी अगदी साधी आहे पण कशी आहे, एकदम गोड आहे. हा सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, राजे असणारे नाथ बाबा आणि त्यांचा चार चरणाचा भंग कीर्तन सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल नाथ बाबाचा जर अधिकार सांगायचा झाला माय बापा होता, आपण ते शब्दात सांगू शकत नाही कारण ते संत आहे. संताचा अधिकार, संताचं वर्णन आपण करू शकत नाही. पण किती मोठे होते नाथ बाबा, काय अधिकार होता नाथ बाबाचा. तर थोडक्यात सांगायचं झालं तर नाथ बाबाच्या घरी दत्तात्रय भगवंत काय होते, चोपदार होते. दत्त चोपदारी करीत 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 हो दत्त चोपदारी करीतसे दत्त चोपदारी करीतसे. निळा म्हणे देव राबे ज्याच्या घरी, निळा म्हणे देव राबे ज्याच्या घरी दत्त चोपदारी करीतसे. भगवंतानी नाथबाबाच्या घरी राहावं. किती वर्ष राहिले, 36 वर्ष राहिले. आणि 36 वर्ष राहिल्याच्या नंतर ज्या वेळेस पूजा करायचे नाथबाबा पूजाला बसायचे आणि पूजाला बसल्याच्या नंतर गंध उघडून द्यायचं काम कोणाकडे असायचं, श्रीखंड चंदने उघडून श्रीखंड चंदने उघडून श्रीखंड चंदन श्रीखंड चंदन तुझ असे
श्रीखंड्या चंदन उगळून करी वस्त्र गंगा तिरी धुतासे. ज्या भगवंताला गंध लावायचा त्याच भगवंताने ते उघडून द्यायचा. आणि नाथबाबा समोर दिल्याच्या नंतर नाथबाबाचा अधिकार किती होता. नाथबाबाचे देवघरातले ते देव होते ना, गंध लावण्यासाठी नाथबाबाकडे सरकत होते. किती अधिकार असेल त्या महात्म्याचा. एवढे मोठे अधिकारी असणारे नाथबाबा आणि त्यांचा जो अभंग आहे हा त्यांचा आहे. आज कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग नाथबाबाचा आहे. विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल विठाल 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 विठाल. हो. ते नाथबाबा सांगतात निवृत्ती 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 म्हणता पाप नुरे चित्ती. कारण मानव शरीर हे पाप पुण्यानं मिळालेलं शरीर आहे. मानव शरीर हे कसं मिळालं आपल्याला, पाप पुण्यानं मिळालेलं शरीर आहे. कधी कधी या शरीराकडून पापही घडतात आणि कधी कधी या शरीराकडून पुण्यही घडतं. कधी कधी या शरीराला पापाची प्राप्ती होते आणि कधी कधी या शरीराला पुण्याचीही प्राप्ती होते. पाप कसं घडतं, आपल्याला करायचं असलं तरीही घडतंय आणि नसलं करायचं तरी घडतं. कारण पाप पुण्य हे आपल्या हातात नाही. पाप घडणं पुण्य घडणं हे आपल्या हातात नाही. आपण जरी कर्म कसे करतो, पाप आणि पुण्य कसं घडतं, सहज जरी आपण करीत असलो पण पाप कसं घडतं आणि पुण्य कसं घडतं हे सांगतो विठ्ठल. हरा विठ्ठल विठाल विठाल. आपण जर एखाद्या चांगल्या माणसाला नावं ठेवायला लागलो, एखादा चांगला माणूस असला आणि त्याला जर आपण नावं ठेवायला लागलो की सर्व पाप तिथे मुक्कामाला येतात. असं एक उदाहरण आहे की एका गावाच्या बाजूला एक साधू तपश्चर्या करायचा आणि साधू तपश्चर्या करीत असताना रोडच्या बाजूला साधू महाराज उभे आहे. हा समोर आहे आणि साधू महाराज उभे असताना त्या रस्त्यानं गाडी बैल चालायचे, जुना रस्ता आहे, गाडी बैलाची वाट. आणि हिवाळा दिवस होता, एका शेतकऱ्याचा ऊस लावणं चालला आणि तिकून बेना आणणं चालू होतं. आता त्या गाडीवर बसलेली मंडळी अशी होती, हे काही इतके नाही, तसं नाही म्हणतात ना आपल्याला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरा विठ्ठल विठ्ठल. पण त्यांना हे कळत नाही हे साधू आहे, हे तप करतात की काय करतात. त्यांनी असं बघितलं साधू महाराजच्या हात समोर आहे आणि आपल्याला ऊस मागतात. ऊस काय एवढा स्वस्त आहे का म्हणून लगेच द्यायचा. ती मंडळी गाडी घेऊन गावात आली. गावात आल्याच्या नंतर चिखलीचा बाजार होता, माळावर महाराज उभे होते. चिखलीहून एक महात्मे बाजार करून आले. आमच्या गावातले असतील, भाविक होते बिचारे. बाजार करून आले. बाजार करून आल्याच्या नंतर त्याला असं वाटलं महाराज उभे राहू राहू थकले, पायही सुजलेत, जरा पाय चेपून द्यावं. महाराजांनी डोक्यावरचं ते पहिल्या थैल्या नव्हते, असे गथोडी बांधून आणायचे चिखलीच्या बाजाराहून. आमचे मामा हे जे जायचे याला माहिती सगळ्याला. ते थोडं बाजूला ठेवलं, तेलाची बाटली काढली, गोड तेलाची, पायाला महाराजांच्या लावली आणि पाय चेपून दिले आणि हे गावात आले. गावात आल्याच्या नंतर परिणाम असा झाला की ते पाय चेपल्यामुळं, गोड तेल असल्यामुळं तिथे घेड्या निर्माण झाल्या, लाल घेड्या निर्माण झाल्या आणि त्या महाराजाच्या पायाला चावा घेऊ लागल्या. इतका चावा घेऊ लागल्या की महाराजाचे पाय रक्तभंबाळ झाले. ही महात्मे तर गावात निघून आले, पण महाराज तपाच्या समाधीमध्ये मग्न होते. त्यांना ते काहीच आठवलं नाही. आणि आता लगेच बैलगाडी घेऊन ते उसावाली मंडळी आली. उसावाली मंडळी आली आणि त्यांनी बघितलं, अरे हे तर अजून हात करून उभे म्हणे, हे काय हात खाली करीना. त्यांनी लगेच उसाचं टिपरू गुडघ्यावर मोडलं आणि भिरी लांबूनच असं फेकलं की ते जाऊन महाराजाच्या छातीला लागलं. छातीवर लागल्याच्या नंतर ते टिपरू फुटलं आणि फुटून ते टिपरू पायापाशी पडलं. पायापाशी पडल्यानंतर परिणाम असा झाला, जे पायाला घेड्या लागल्या होत्या त्या सगळ्या घेड्या खाली उतरून त्या टिपराला आल्या. म्हणजे काय झालं, महाराजाला समाधान वाटलं ना. जो त्रास होता तो त्रास बंद झाला आणि महाराजाला आराम लागला. करायला काय गेले होते, पुण्य, पण झालं काय, पाप. आणि जे पाप करीत होते त्यांचं काय झालं,
पुण्य झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. असं आपल्याकडून कळत न कळत पाप घडतं. अजून पाप कसं घडतं तर एखाद्या चांगल्या माणसाला जर आपण नावं ठेवायला लागलो, चांगल्या माणसाला नावं ठेवायला लागलो का आपल्याकडून सगळे पाप आपल्याकडे मुक्कामाला येतात. तुकोबराया बाळछंदामध्ये एक प्रमाण देतात. तयासी घडली सकळ ही पापे, 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 भक्ताची या कोपे निंदा दोषे, भक्ताची या कोपे दोषी भक्ताची दोषी, निंदा दोषी भक्ताची दोषी. तयासी घडली सकळ ही पापे, भक्ताची या कोपे निंदा दोषे. आपण जर एखाद्या चांगल्या माणसाची निंदा करू लागलो, नावं ठेवू लागलो, असं समजायचं. समजा आता आपण सगळी मंडळी खेड्यातील आहे. मुंगीला जर पंख फुटायला लागले की काय समजायचं, हिचं मरण जवळ आलं. तसं आपण जर एखाद्या चांगल्या माणसाला नावं ठेवायला लागलो की असं समजायचं आता आपला मूर्ती लोकातील अन्नावरील अधिकार संपला. आता आपण नावं ठेवायला लागलो म्हणजे काय, सगळे पाप तिथं मुक्कामाला बोलवायला लागलो. आणि सगळे पाप जिथं मुक्कामाला येतात तर आता असं समजायचं आपलं परलोक जाणं निश्चित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वरीमध्ये एक गोड ओळी आहे. ना तरी क्रूर ग्रहाची जैसी, मांदी मिळी एकच राशी, येती निंदकापाशी अशेशी पापे. माऊली सांगतात निंदकापाशी सर्व पापे येतात. सर्व पापे निंदकापाशी येतात. का निंदकापाशी, का आपण निंदा करावा लागतो तर असं असतं, एखाद्या माणसाचं जर कधी आपल्याला बरोबरी करता आली नाही तर त्याला मंडळी काय करते, निंदेनं मागं ओढती, निंदेनं मागं ओढती आणि त्याला नावं ठेवायला लागते. आणि ते न मानिती निंदाही करू लागती, सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते. माऊली गोड उदाहरण देतात की ही मंडळी कशी आहे, जी मोठी माणसं असतात ही प्रकाशासारखी, सूर्यासारखी, दिव्यासारखी असतात. आणि ही जी नावं ठेवणारी मंडळी ही पतंगासारखी असतात. ही दिव्याला सूर्याला झडप घालायला जातात आणि स्वतःही मरतात. अशी मंडळी असतात. आणि अशी नावं ठेवणारी मंडळी याच्याकडे सगळे पाप येतात. विठ्ठल विठ्ठल एका गावातील असं एक उदाहरण आहे. एक माता माऊली होती, अतिशय निष्ठावान माता माऊली होती. ती माता माऊली आपली पतिराजाची सेवा निष्ठेने करायची. आणि दोघं जण घरात राहत असताना हिवाळ्याचे दिवस होते. शेतामध्ये नांगर धरला आणि नांगर धरल्याच्या नंतर माता माऊल्याचं काम असतं, स्वयंपाक झालं की भाकरी घेऊन नांगरावाल्याच्या जायच्या. त्या माता माऊलीनं स्वयंपाक केला, टोपलंही भरून घेतलं आणि टोपल्यावर भाजी भाकर घेतल्याच्या नंतर वरून एक कपडा झाकण घातला. काय करायचं, पहिलं असं डब्बेने हे नव्हते, ते कपडा टाकला आणि ती माता माऊली शेतात चालली. जात असताना, रस्त्यात जात असताना एका घारीनं एक साप उचलला आणि घारावरून साप घेऊन चालली. काय सांगायचं मला की निंदकापाशी पाप कशी येतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या वेळेस ती माता माऊली ते टोपलं घेऊन चालली,
घारवरून चालली आणि घारीने साप पंजामध्ये जास्त दाबला. दाबल्याच्या नंतर काय झालं, त्या सापानं गरळ टाकली. गरळ टाकल्याच्या नंतर तिनं जो कपडावर ठेवला होता टोपल्यावर, कपडा वाऱ्यानं बाजूला गेला. नेमकं सापाची गरळ त्या भाजीमध्ये पडली. ती माता माऊली घेऊन गेली. शेतात गेल्याच्या नंतर नांगर सोडला. नांगर सोडल्याच्या नंतर पाणी कमी होतं. आता पहिले एवढ्या विहिरी नव्हत्या, लांब लांब विहिरी होत्या. महाराज आमच्या चावरात जर नांगर धरला ना तर आमच्या आप्पाच्या विहिरीवर यावं लागायचं नाही, तर आपल्या त्या वाघ मामाच्या विहिरीवर. म्हणजे विहीरच नव्हती, पाणी इतक्या लांबून न्यावं लागायचं. एक माणूस पाणी आणायला गेला आणि एक माणूस जेवण्यासाठी तिथं थांबला. तो जेवायला सुरुवात केली आणि विष असं विषारी होतं की अर्ध जेवण होण्यापर्यंतच माणूस वारला. माणूस वारल्याच्या नंतर यमदूत ज्या वेळेस न्यायला आले ते विचार करू लागले, हे पाप कोणाच्या माथ्यावर टाकायचं, कोणाकडे लावायचं हे पाप. म्हणून त्याने विचार केला काय करावं. बाईच्या जर माथ्यावर लावा, त्या बाईला काहीच माहीत नाही, तिला काय माहीत बिचारीला वरून काय पडलं काय नाही. म्हणे घारीच्या माथी लावा. घारीनं सांगितलं साप हा माझं भक्ष्य आहे. काय आहे? भक्ष्य आहे. आणि भक्ष्य असल्यामुळं ते खाणं माझं कामच आहे. विठ्ठल 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 ओ तिनं सांगितलं हे साप खाणं माझं काम आहे. म्हणे सापाच्या माथी टाका. सापानं सांगितलं गरळ टाकणं माझा स्वभाव आहे. जर मला कोणी पकडलं, वेदना झाल्यावर गरळ टाकणं हा माझा काय स्वभाव आहे. आणि यमदूत ज्या वेळेस घेऊन चालले गावात आले. गावात आल्याच्या नंतर गावात काही मंडळी बसली होती. आणि ती मंडळी कुठे बसली होती? एका वाट्यावर. प्रख्यात तर सगळ्या गावाला माहीत असतं त्या वाट्याचं नाव. हा, आणि त्या वाट्यावर ही मंडळी बसली. याचं सुरू झालं. म्हणे ती बाई ना आमच्याच गल्लीतली, आम्ही तिच्या शेजारी राहतो. तिचा कसा स्वभाव आहे लग्न झाल्यापासून आम्ही पाहतो. तिला तो मुलगाच आवडत नव्हता. काय म्हणले? तिला तो मुलगाच आवडत नव्हता. पण ती माता माऊली अशी होती की पतीची सेवा ही निष्ठेने करायची. जसं माऊलीची एक ओवी आहे, पतीचे अमता अनुसरुनी पतिव्रता अनासायात्महिता भेटेची ना. अशी ती माता माऊली होती. पण मंडळी कोण कोणला काय नाव ठेवून सांगता येत नाही. आणि ती मंडळी म्हणू लागली नाही नाही तिचं वागणंच चांगलं नव्हतं, तिला मुलगा आवडत नव्हता. दोन्हीच्या दोन्ही मेले हो. आता वास्तविक पाहता तिथं काय झालं होतं, एकच माणूस मेला होता. पण हे गावातच बसेल नाही, याला काय माहित तिथं काय झालं. हे म्हणे दोन्हीच्या दोन्ही मेले हो. नको त्या गोष्टी करू लागले. वरून यमदूत आले. यमदूतानं विचार केला, असं करा म्हणे, हे पाप काय करा यांच्या माथ्यावर टाका. जे निंदा करतात त्यांच्या माथ्यावर ते पाप टाकलं. म्हणजे पाप कसं लागतं, कशामुळं लागतं, तर कोणाची निंदा केली, निंदेमुळं पाप लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हे झालं एक कारण. अजून पाप कशाना लागतं, तर पूर्वी अशी पद्धत होती की मुलाला हुंडा द्यायचे. पूर्वीच्या काळामध्ये काय करायची मंडळी, मुलाला हुंडा द्यायचे. पण आता उलट झालं. आता मुलाकडूनच मुलीवाले पैसे घ्यायला लागले. मुलावाल्याकडून मुलीवाले पैसे घेऊ लागले. म्हणजे एका अर्थानं ते काय करू लागले, मुलीची विक्री करू लागले. आणि विक्री करणं मुलीची हा गुन्हा आहे. त्यात तुकोबराय म्हणतात, ब्रह्महत्या मारिल्या गायी, ब्रह्महत्या मारिल्या गायी, ब्रह्महत्या मारिल्या गायी, ब्रह्महत्या मारिल्या गायी. अनेक काही पाप ते, अनेक काही पाप, अनेक काही पाप ते, अनेक काही पाप ते, अनेक काही पाप ते, काही पाप. ब्रह्महत्या मारिल्या गायी, ब्रह्महत्या मारिल्या गायी,
मारिल्या गायी अनेक काही पापते ऐका जेने विकली कन्या पवाडे त्या सुन्याची. तुकोबराया म्हणतात एखाद्या ब्राह्मणाची हत्या झाली घडली पापच घडलं. गाय मारली म्हणजे गाय आपण मारित नाही पण गाय आपण काय करतो कसाबाला विकतो. कसाबाला गाय विकली पापच झालं. आणि जर मुलावाल्याकडून पैसे घेतले आणि मुलगी विकली तर याच्यासारखं भयंकर पापच नाही. म्हणून तुकोबराया म्हणतात ब्रह्महत्या मारिल्या गायी अनेक काही पापते ऐका जेने विकली कन्या पवाडे त्या सुन्याचे. सुन्याच्या मध्ये कुत्र्याची. तुकोबराया इतकं प्रखड बोलतात कारण तो त्यांचा अधिकार आहे पण ते सांगतात ऐका जेने विकली कन्या पवाडे त्या सुन्याचे. कन्या दान द्यायची असते. कन्या ही दान द्यायची असते. आता आपली मंडळी अशी इथं 10 रुपये दान देणं होत नाही. आमची मंडळी जर कधी वर्गणीला गेली तर आपल्या इथली गोष्ट नाही तिकडीला आमची काही लोक द्यायच्या आधीच 12 प्रश्न करते. किती द्यायचे काय करायचे नको नको ते म्हणजे पैसे द्यायचं म्हणले की आपल्याला जमत नाही. जिथं आपल्याला 10 रुपये 100 रुपये 500 रुपये देता येत नाही तिथं आपण पृथ्वी कधी दान करणार. पृथ्वी आपल्या मालकाची व्हायची कधी आपल्या मालकीची आणि पृथ्वी आपण दान कधी करायचो हे आपलं शक्य नाही. पण त्यातही शास्त्रानं हे मार्ग काढला. काय मार्ग काढला तर ज्याच्या पोटी कन्या जन्माला आली तो खरोखर भाग्यवान आहे. ज्याच्या पोटी कन्या जन्माला आली त्याला पृथ्वी दानाचं पुण्य लाभतं. पण कधी त्या कन्येला लहानचं मोठं करणे. लहानचं मोठं केल्याच्या नंतर तिला 8 वर्षात भव्यत कन्या ज्याला आपण म्हणतो ती वयात यावी. वयात आल्याच्या नंतर तिला अलंकारानं सुशोभित करावं. अलंकारानं सुशोभित केल्याच्या नंतर ती एका आपले गावातील मित्रमंडळी पाहुणे मंडळी बोलवायचे त्यांना अन्नदान करायचं आणि एका ब्राह्मणाच्या साक्षीनं त्या मुलीला एका जावयाला दान करायचं. असं म्हणतात सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. सालंकृत करून जर कन्या दान केली तर पृथ्वी दानाचं पुण्य लागतं माय बापा. आणि पृथ्वी दानाचं पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यायचं असलं त्याच्याकरता काय करावं लागेल की आपल्याला अगोदर कन्या असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पूर्वी ज्या वेळेस सीताई साहेबाचं स्वयंवर झालं आणि स्वयंवर झाल्याच्या नंतर सीताई साहेबाला वाट लावण्यासाठी मिथाल्या नगरीचे काही मंडळी आली. ती मंडळी आल्याच्या नंतर तिच्या बरोबर काही हत्ती आले आणि ज्या वेळेस ते हत्ती अयोध्येमध्ये आले ते हत्ती पाणीही पेईना आणि चाराही खाईना. आता हत्ती पाणी पेईना चारा खाईना. त्या सुमंत प्रधानानं विचारलं का हो ह्या हत्ती चारा का खात नाही पाणी का बरं पित नाही काय कारण याचं. सीताई साहेबाकडे मंडळीने सांगितलं हो मुलीच्या घरचं खायचं नसतं. हे कोणला कळालं मिथिले नगरीतल्या हत्तीला कळालं का मुलीच्या घरचं खायचं नसतं. आता मंडळी तर अशी झाली की मुलीच्याच घरी राहायला जाऊ लागली हाय का नाही. अवघड झालं. अजून पाप कशाना लागतं तर मुलीचे जर कधी पैसे घेतले मुलीचं जर घरचं काही खाल्लं तर त्यानंही पाप लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. पाप जर आपल्याकडे कशाला येते तर कारण नंबर 1 आपण जर कधी चांगल्या माणसाची निंदा केली की पाप आपल्याकडे येतात. दुसरं काय कारण तर जर मुलीचे पैसे घेतले मुलाकडून पैसे घेतले आणि मुलगी विक्री केली तरी ते पाप लागतं. अजून पाप कशाला लाग लय पाप आहे असे सांगायला पण आता एक अर्ध सांगू आणि पुढे जाऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून पाप कशाला लागतं
तर अजून पाप लागतं. ज्या आईबापानं आपल्याला हे जग दाखवलं, ज्या आईनं आपल्याला रक्ताचं तिच्या दूध करून आपल्याला पाजवलं, ज्या वडिलानं आपल्याला बोटाला धरून चालायला शिकवलं, खांद्यावर घेऊन खेळले, त्या बापाला जर आपण कधी कानाडोळा करीत असेल, किंवा ज्या बापाचं नाव आपल्या नावापुढं लावल्यामुळं आपल्याला या समाजात किंमत आहे, ज्या बापाचं नाव लावून आपण राशन घेतो, ज्या बापाचं नाव लावून आपण ग्रामपंचायतला फॉर्म भरतो, सोसायटीला फॉर्म भरतो, नवे नवे महाराष्ट्रात आपल्याला जर कोणी ओळखीत असेल तर कशामुळं? ज्या बापाचं नाव आपल्या नावापुढं लागलं म्हणून. आणि त्या आई बापाला जर कधी आपण कानाडोळा करीत असेल तर हे चांगलं नाही. आणि कानाडोळा करीत असेल तर तिथं सगळे पाप येतात, असंही तुकोबाराय म्हणता. तुका म्हणे पाप बाप तुका म्हणे पाप तुका म्हणे पाप दयानं तुका म्हणे नाड तुका म्हणे पाप माय नावडे ज्या बाप. वाव क्या बात. तुका म्हणे पाप आणि माय नावडे ज्या बाप. ज्याला मायबाप आवडत नाही तिथं पाप आहे. नावडेसा झाला बाप आले पाप वस्तीशी. नावडेसा झाला बाप आणि आले पाप वस्तीशी. ज्याला मायबाप आवडत नाही तिथं पाप आले. नावडेसा झाला बाप आले पाप वस्तीशी. ज्याला मायबाप आवडत नाही, जो कधी मायबापाची सेवा करीत नाही, मायबापाची सेवा करीत नाही, सगळे पाप त्याच्याकडे येतात. बरं, मायबापाची सेवा करीत नाही, सगळे पाप त्याच्याकडे येतात, पण सेवा केल्यावर काय परिणाम होतो तेही एकदा सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मायबापासारखं दैवत नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. ये अवघी देवाची रूपे. रूपे का म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. अरे 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 अवघी देवाची रूपे. अवघी देवाची रूपे. रूपे रूपे तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. तुकोबाराय म्हणतात, जे मायबाप आहे ना ते देवाचे रूप आहे. मग देवाचे रूप म्हणल्यावर त्याची सेवा केली पाहिजे का त्याला त्रास दिला पाहिजे? सेवा करायला पाहिजे. जर मायबापाची सेवा केली तर परिणाम काय होतो सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्वी पुंडलिक रायाचं एक उदाहरण आहे. पुंडलिक रायाला तीर्थयात्रेला जायचं असताना पुंडलिक राया ज्या वेळेस घरातून निघाले आणि त्यावेळेस ते एकटे चालल्याच्या नंतर आई बापालाही वाटलं बा आपणही जावं, आणि त्यांनी सांगितलं अरे पुंडलिक आम्हालाही येऊ दे ना बरोबर. त्यावेळेस ते नाही म्हणाले, पण घरची मंडळी म्हणे येऊ द्या ना, आपले वजे घ्यायलात का महिना म्हातारी. काय असतं, भाऊ भाऊ आलक निघाव, आणि आलक निघल्याच्या नंतर लहानाचे 2 लेकरं लहान असावं. आई वडील कोणात घ्यायची म्हणलं ते म्हणते म्हातारी आमच्याकडे पाठवा. कशा करता? याची लेकरं सांभाळा करता. तसं ये म्हणे एक काम करा ना, घ्या ना आपल्या संग. आणि आई वडिलाला बरोबर घेतलं. पण घेतल्याच्या नंतर ते गेले कसे, जात असताना रस्त्यानं कसे गेले. त्या माता माऊली चांगल्या अगदी सुंदर म्हणत असतात की पुंडलिक ज्या वेळेस काशी तीर्थयात्रेला गेला त्यावेळेस आई बापाला कसं घेऊन गेला. आई बाबाच्या गळ्याला दोरी. पुंडलिक तीर्थयात्रा करी. पुंडलिक अशी यात्रा करी. पुंडलिक तीर्थयात्रा करी. पुंडलिक तीर्थयात्रा करी. पुंडलिक तीर्थयात्रा करी. पुंडलिक तीर्थयात्रा करी. आई बाबाच्या गळ्याला दोरी बैल खांद्यावरी. आई बाबाच्या गळ्याला दोरी बैल खांद्यावरी. पुंडलिक तीर्थयात्रा
आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक तीर्थयात्रा करी. अशा परिस्थितीमध्ये पुंडलिक निघाले, काशीच्या अगदी जवळ गेले. जवळ गेल्याच्या नंतर आता काशी दोन कोसत राहिली होती. त्या गावामध्ये गेले आणि नेमकं चप्पल तुटली. आणि चप्पल तुटल्याच्या नंतर काय केलं तर ते त्या गल्लीला गेले आणि ते जे चर्मकार होते त्यांना सांगितलं, दादा माझी चप्पल तुटली. पण ते साधे नव्हते, ते महान भगवत भक्त होते. कारण कोण कोणत्या जातीचं आहे याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. वारकरी संप्रदायामध्ये असं एक प्रमाण आहे की जातीचा अजिबात संबंध येत नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णु, यातायाती धर्म नाही विष्णु, यातायाती धर्म नाही विष्णु. निर्णय ऐसा वेद शास्त्री, ऐसा वेद शास्त्री, निर्णय नाही ऐसा वेद शास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. जातीचा काही संबंध येत नाही वारकरी संप्रदायामध्ये. आणि ते गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, दादा माझी एवढी चप्पल शिवून द्या. त्या माणसाने चप्पल शिवून दिली आणि विचारलं, भाऊ काशी किती लांब आहे हो? त्यावेळेस यांनी सांगितलं, हे बा कोणी म्हणतं 2 कोसई आणि कोणी म्हणतं 2.5 कोसई, पण मला असं वाटतं 2.25 कोस असली पाहिजे. ते म्हणे तुम्हाला असं वाटतं म्हणजे याचा अर्थ काशीच्या तुम्ही किती अंतरावर आहे? 2 कोसावर. आणि 2 कोसावर असल्यावर तुम्हाला असं वाटतं म्हणजे तुम्हाला नक्की माहीत नाही. ते म्हणे माहीतच नाही, मी कधी काशीला गेलोच नाही. ते म्हणे काय भले माणसं म्हणावं, तुम्ही कधी काशीला गेले नाही? अहो एवढ्या लांबून आम्ही तिकडून महाराष्ट्रातून येतो राव, मराठवाड्यातून आम्ही काशीला येतो. तुम्ही काशीच्या जवळ राहता 2 किलोमीटर 2 कोसावर. तुम्ही म्हणता काशी 2 कोस आहे, कोणी म्हणतं 2.5 कोस आहे, तुम्ही सांगता 2.25 कोस आहे, असं लोक सांगते. तुम्ही का गेले नाही? त्यांनी सांगितलं, माझं काही जाणं झालं नाही. काय असा एवढा व्याप आहे? माझे काही घरची अडचण आहे. घरची अडचण असल्यामुळं मी काशीला जाऊ शकलो नाही. पण 2.25 कोस असावी. आता तुम्ही चाललेत आहे तर एक माझंही काम करा. एक पैसा दिला त्यावेळेस जुना, आणि त्याला काय आदला म्हणते, तो आदला दिला आणि सांगितलं, हे बघा हे घेऊन जा. गंगेवर ज्या वेळेस स्नानाला जासाल त्यावेळेस हा पैसा गंगेत टाका. आणि जर गंगेनं काही दिलं तर तेवढं घेऊन आमच्याकडे आणून द्या. ते म्हणे काय माणूस आहे. एक तर काशीच्या 2 कोसावर राहतो आयुष्यभर. आता 50-60 वर्ष वय झालं, अजून कधी काशीला गेला नाही. आम्ही चाललो तर चाललो, आमच्यापाशी एक आदला देऊ राहिला आणि आदला देऊन म्हणे गंगेत टाका. आणि गंगेनं काही दिलं तर द्या. लोक एवढाले दान करू राहिले, पंक्ती घाली राहिले, त्याला काही देईना, त्याला काही देईना. आणि याला याच्यामध्ये काय देईना आदल्यामध्ये. चला म्हणे घेऊन गेले पुंडलिक. काशीला गेल्याच्या नंतर गंगेचं स्नान केलं, भगवंताचं दर्शन केलं आणि घाटावर थांबले की लगेच गंगेतून हात असा वर आला. हात वर आल्याच्या नंतर सगळ्या लोकांची गर्दी झाली. कोणी साडी टाकू लागलं, कोणी माता मावल्या हार टाकू लागलं, कोणी पिश टाकू लागलं. पण ते काय करायचे, असं फेकून द्यायचे. गर्दी झाली म्हणून पुंडलिकाने पाहिलं काय गडबड आहे. आणि त्याच्या लक्षात आलं, आपल्याकडे जेव्हा आदला दिला हे तरी टाकून पहा. त्या माणसानं सांगितलं होतं. याने घेतला आणि तो आदला टाकला. टाकल्याबरोबर हात खाली गेला पाण्यात आणि पाण्यातून एक कंकण घेऊन आलं. आणि कंकण घेऊन आल्यावर बरोबर पुंडलिकाच्या दिशेनं झोकलं. ते पुंडलिकाला मिळालं. त्याला वाटलं एवढे लोक काही देत होते, त्याला कोणालाच काही दिलं नाही गंगे मातेनं. हे कंकण जे दिलं त्या पैशाच्या बदलात दिलं. आपण हे त्या माणसाला परत दिलं पाहिजे. आणि आता पुंडलिक परत आला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता पुंडलिक परत आल्याच्या नंतर त्या घरी आला. त्याने सांगितलं, भाऊ हे गंगेनं दिलं, पण का हो तुम्ही सांगता मी कधीच काशीला गेलो नाही, मी कधी तीर्थयात्रा केली नाही, मी कधी त्या भगवंताचं दर्शन घेतलं नाही, तरी तुम्हाला एवढा अधिकार कसा? कोणत्या देवाची साधना करता, काय साधना करता? त्यावेळेस त्यांना सांगितलं, ही जी दोरी आहे ना, ह्या दोरीनं पाठीमागं जाऊन पाय.
दोरीनं ज्या वेळेस पुंडलिक पाठीमागे गेला तर पाठीमागे 2 पाळणे होते. त्या पाळण्यामध्ये वृद्ध आई वडील होते आणि त्या पाळण्याची दोरी त्या रोहिदास भक्ताच्या शेंडीला बांधलेली होती. ज्यावेळेस ते टाचा मारायचे आणि मुंडक्यानं धोका द्यायची एवढी सेवा ते आई वडिलाचे करीत होते. पुंडलिकाला ज्या वेळेस हे कळालं आणि त्याची एकदम काय म्हणतात ना संत भेट झाली, इमारत फळा आली. संतांची भेट झाल्याबरोबर काय बदल झाला. बदल झाल्याच्या नंतर त्याने बायको जे खांद्यावर घेतली होती ना आता खाली ठेवलं. आई बापाला उचलून खांद्यावर घेतलं. खांद्यावर घेतल्याच्या नंतर पंढरपुराला निघाले आणि पंढरपुरात गेल्याच्या नंतर आई वडिलाची सेवा पुंडलिक तिथे करू लागले. आई वडिलाची सेवा करीत असताना काय अधिकार प्राप्त झाला तर साक्षात भगवंत त्यांना भेटायला आले. आता असेही काही प्रमाणे पुंडलिकाला भगवंत भेटायला आले की नाही घडविला नाही बैसविला भेटीला गे आले पुंडलिकाच्या भेटीसाठी भगवंत आले असंही म्हणते. आणि असं काही सांगते की मोठ्या माणसाचं काय असतं कसं बी चालतंय ते कशाला आले तरी कशाला सांगते आहे का नाही. वास्तविक पाहता ते पुंडलिकाला भेटायला आलेच नव्हते. तेच दुसरंच एक काम होतं. हा काय काम होतं भगवंताचं तिथं तर ज्या वेळेस भगवंत द्वारकेत राहत होते त्यावेळेस भगवंताच्या मांडीवर राधा बसली आणि राधा भगवंताच्या मांडीवर बसल्यामुळे रुक्मिणी रुसली आणि रुक्मिणी रुसली ती दिंडीर वना आली. रुक्मिणी आई साहेब रुसली. राधा मांडीवर बसल्यामुळे रुक्मिणी आई साहेब रुसल्या आणि त्या दिंडीर वनामध्ये आल्या. आता जे पंढरपूर आहे ते पूर्वीचं दिंडीर वन आहे आणि त्या दिंडीर वनामध्ये आल्या. भगवंत तिथं काही दिवस राहिल्याच्या नंतर राधानी धामाला गेली आणि भगवंताला करमाना. आता काय असतं किती दिवस जरी बाहेरचे पावडे खाल्ले तरी घरच्या भाकरीचं ध्यान येत असतं आहे का नाही. आणि मग भगवंताला असं वाटलं चला आता आपलं घर कुठे पाहायला भगवंत निघाले. पण भगवंत निघाल्याच्या नंतर भगवंत कसे आले. हरी 500 गोधने 700 सवंगडी 500 गोधने 700 सवंगडी 500 गोधने 700 सवंगडी 500 गोधने 700 सवंगडी रामकृष्ण पुढे चालता ती रामकृष्ण पुढे चालता ते रामकृष्ण हरी हरी चालता ते रामकृष्ण पुढे 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 500 गोधने 700 सवंगडी रामकृष्ण पुढे चालता ती. गोपाळ आले म्हणून गोपाळपूर झालं. गोपाळ आले म्हणून गोपाळपूर झालं. एक रात्र तिथे राहिले आणि आता भगवंत गोपाळाला घेऊन कुठं आले तर विष्णुपदाला आले. आपण सगळी मंडळी पंढरपूरला जाणारी आहे, वारी करणारे वारकरी मंडळी. आता मला एक सांगा आपल्यापैकी किती मंडळी विष्णुपदाला गेली. आपण वारकरी मंडळी आहे. पंढरपूरला गेल्याच्या नंतर किती मंडळी विष्णुपदावर गेली. आपल्याला विष्णुपदन ते माहीतच नाही महाराज. पंढरपुरामध्ये काय काय महात्म्य हे आपण पाहतच नाही. आपण वारीला गेलो तर काय करतो बया घेते बांगड्या गडी घेते घोंगड्या. काला झाला की निघली मंडळी. तिथलं काय महात्म्य कोणी समजूनच घ्यायला तयार नाही. विष्णुपदाला ही मंडळी गेली. गोपाळ विष्णुपदावर ठेवले आणि असं असतं की आपलं आणि आपल्या मंडळीचं जर कधी भांडण झालं कुरबुर झाली तर शहाण्या माणसांना दोस्त कधी संग न्यायचा नाही. कारण काय असतं दोघांचं भांडण झालं आणि दोस्त संग न्यायला तर अपमान व्हायची शक्यता असते. तिथं गेल्यावरती व्यवस्थित बोलवणंच याचं काय सांगता येत नाही ना. वातावरण खराब आहे. आणि भगवंतानं सगळे गोपाळ विष्णुपदाला ठेवले आणि भगवंत निघाले. भगवंत निघाल्याच्या नंतर भगवंत चंद्रभागेच्या कडीनं आई साहेबाला पायाला लागले. आता याला काही पायाची गरज आहे का. कारण भगवंताला काय कळत नाही. भगवंताला काय सांगा लागतं न सांगता तुम्हा कळू येते अंतरा सांगता तुम्हा कळू येते अंतरा विश्वी विश्वंबर परिहार चिन लगे विश्वी विश्वंबर परिहार चिन लगे हे अनावर आवरिता आवरी घडी पुरो येत देत नाही हा हे अनावर आवरिता आवरी अवसाडते
न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वंबर परी हरित न लगे. कारण भगवंताला काही सांगायची गरज नाही, भगवंताला सगळं कळतंय. भगवंताला हे सांगायची गरज नाही. काय म्हणतात ना, अल्लाह के पाव में घुंघरू बजता है, मुंगी के पाव में घुंघरू बजता है, वो भी अल्लाह सुनता है. नको केद करू कोणत्या गोष्टीचा, 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 नको केद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत से, पती लक्ष्मीचा जाणत से, पती लक्ष्मीचा जाणत से, पती लक्ष्मीचा जाणत से. नको केद करू कोणत्या गोष्टीचा, नको केद करू कोणत्या गोष्टीचा, हरिमुखी गाता हरपली जुळता, हरिमुखी गाता हरपली जुळता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरि 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 हरिमुखी गाता हरपली चिंता, चिंता 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 चिंता. हरी नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. भगवंताला सगळं कळतं. भगवंत गेले, आईसाहेबाला बोलण्याचा प्रयत्न केला, पण आईसाहेब काही व्यवस्थित बोलल्या नाही. आणि भगवंत परत आले, पुंडलिकापाशी येऊन थांबले. पुंडलिकापाशी थांबल्याच्या नंतर, पुंडलिका मी तुला भेटण्यासाठी आलो असं म्हणल्याच्या नंतर पुंडलिकाने एक वीट भिरकवली. भगवंताला विटेवर उभं केलं. का रे पुंडलिका काय मातलासी, उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे तू धीट, अजून न म्हणशी बै, युगे झाले 28, अजून का रे म्हणशी बैस. असं केल्याच्या नंतर भगवंत कशामुळे भेटायला आले? फक्त आई वडिलाच्या सेवेमुळे भेटायला आली. अशी काही मंडळी, आणि जगात अशी काही मंडळी ते आई बापाला अजिबात जीव लावित नाही. एक मुलगा पुण्यामध्ये राहत होता. पुण्यात राहत असताना त्याच्याकडे आई वडील राहण्यासाठी गेले. 2 दिवस झाले होते की सासूरवाडी येऊन फोन आला. फोन आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, अहो जावई बापू आपलं एक काम ऐका. म्हणे काय? म्हणे आता मुलाला सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या, तुमची मेवणी आणि लहाना मेवणा, मी आणि तुमची सासूबाई लगेच तुमच्या घरी येत आहे. आई वडील आधी 2 दिवस झालते जाऊन, आणि येत आहे म्हणल्याबरोबर यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी लगेच पिशव्या भरल्या आणि आईला आणि वडिलाला सांगितलं, बाबा तुम्ही काय करा, मोठे भाऊ आपल्या पलीकडच्या कॉलनीमध्ये राहते 2 किलोमीटर अंतरावर, लगेच रिक्षा करून द्याला आणि आई वडिलाला तिकडं पाठवलं. तिकडं पाठवल्याच्या नंतर ही मंडळी गेली. ही मंडळी त्याच्या घरी राहू लागली. राहत असताना तुकोबराय म्हणतात, तुकोबराय काय म्हणतात की ही मंडळी जर घरी राहत असता तर बाईलीच्या गोता आवडीने पोसी, बाईलीच्या गोता आवडीने पोसी, बाईलीच्या गोता आवडीने पोसी, बाईलीच्या गोता आवडीने पोसी. माता पिता यासी दवडोनी, माता पिता यासी दवडोनी, माता पिता याची दवडोनी, माता पिता याची दवडोनी. बाईलीच्या गोता आवडीने पोशी आणि माता पिता याशी दवडोनी. माता पित्याला घराचा बाहेर काढतो आणि बाईलीच्या गोता तुकोबराय म्हणतात, आपलं काही नाही यात बरं का. तुकोबराय सांगतात की बाईलीच्या गोता आवडीने पोशीन, माता पिता याशी दवडोनी. काय गावात एखादा माणूस असला खूप सेवा करतो, कोणाची पंगत असली का वाढाला भाऊ पुढं, काही असलं तरी काम करायला, कोणी आजारी असलं की दवाखान्यात भेटायला, पण घरी गेला ना तर आई वडिलाला मात्र जीवच लावित नाही. असंही माऊली एक सांगतात, घरी माता पितरा धड बोले ना संसारा, येर विश्व भरे आदरा मूर्ख जैसा. गावाची सेवा करतो, सगळ्या गावामध्ये सेवा करतो,
सगळ्याचं काम ऐकतो, पण घरी गेल्यावर आई वडिलाला जीव लावित नाही. आणि असा जर एखादा कोणी असला तर तिथं सगळे पाप मुक्कामाला येतात. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणले, अहो महाराज, पाप कसे येतात हे कळालं हो. पाप कसे येतात हे कळालं, पण पाप निवृत्ती कशाने होईल? पाप निवृत्त कशाला होईल? यासाठी काय, तर यासाठी 2 साधना आहे. कोणते साधना आहे? तर भगवंताच्या नामचिंतनाने पापाची निवृत्ती होती आणि संतांच्या नामचिंतनाने पापाची निवृत्ती होती. विठ्ठल 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 विठ्ठल. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, किंवा हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी शेने मात वसो न शके पाप, वसो न शके पाप. वेद तो ताप जायती, वेद तो ताप जायत्री वेद जायत्री वेद ताप. वसो न शके पाप जायो विविध तो ताप, गायत्री विविध तो ताप, गायत्री विविध तो ताप. वसो न शके पाप जाय विविध तो ताप. हरी हरी त्रिविध तो ताप जाय त्रिविध तो ताप. ताप वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप, ऐसे नाम विठोबाचे. लवकर लवकर घ्यावं लागेल, मग माग पुढं पुन्हा. भगवंताचं नामचिंतन केलं तर पाप जातात. म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर आपल्या मुलाचे नाव देवाचे ठेवा. काय नाव ठेवा? कृष्ण ठेवा, गोविंद ठेवा, गोपाळ ठेवा, नारायण ठेवा. आणि देवाचे नाव ठेवलं, संताचे नाव ठेवा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, हे जर असे देवाचे, पूर्वी मुलीचे मुलाचे नाव ठेवायचे, देवाचे नाव असायचे. तुकाराम, गंगाधर, रामकृष्ण. एका मुलाचं नाव तर रामकृष्ण हरी होतं. त्याने विचारलं, बाळा तुझं नाव रामकृष्ण आहे? ते म्हण, नाही महाराज, माझं नाव रामकृष्ण हरी. काय नाव ठेवतात? आता कलियुगात काही नावं ठेवतात, आपल्याला ते पाहायचं नाही. पण देवाचे आणि संताचे नाव ठेवा. संताचे आणि देवाचे जर नाव ठेवलं, माऊलीचं आणि निवृत्ती दादाचं जर नाव ठेवलं, तर काय परिणाम होतो? अभंगाचं पहिलं चरण. निवृत्ती 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 निवृत्ती. म्हणता पाप नुरे चित्ती. जर संताचं नाम घेतलं तर कोणतेच पाप राहत नाही. असं एक उदाहरण धावतं सांगतो आणि पुढे चालतो. उज्जैनीचा एक राजा होता परमानव भोज नावाचा. तो राज्य करीत असताना त्याच्या नगरीमध्ये एक ज्योतिषी होता आणि ज्योतिषी असताना राजा शिकारीला निघाला आणि उज्जैनीच्या बाहेर पडला. उज्जैनीच्या बाहेर एक शिप्रा तीर्थ आहे आणि तीर्थावर काही
महिला मंडळ धुण्यासाठी आल्या होत्या. त्यात एक माता माऊली अतिशय सुंदर होती. तिला पाहून राजाचं मन गेलं, पण राजा न्याय संपन्न नीती संपन्न असल्यामुळे राजा तिकडे गेला नाही आणि राजा परत आला. राजाने दरबार भरवला आणि अष्टप्रधान मंडळाला विचारला, हो मी शिकारीला जात असताना परत का आला सांगा. आता कोणाला काय माहित आहे, कोणाच्या मनात काय चाललं हे कोणाला कळतं का? या मंडळीला काय माहित राजा परत का आला हे कोणालाही सांगता येईना. पण जे अष्टप्रधान मंडळी होते त्यांना सांगितलं, महाराज हे काम आमचं नाही, आम्ही सेनादलाचे प्रमुख आहे, कोणी हत्तीचे प्रमुख आहे, घोड्याचे प्रमुख आहे, रथाचे प्रमुख आहे, हे काम आमचं नाही, हे काम त्या ज्योतिषाचं आहे. त्या ज्योतिषाला बोलवा, तो पगारी नोकर आहे. आणि वीरमंगलाला बोलावण्यात आलं आणि सांगितलं, वीरमंगल मी शिकारीला जात असताना परत का आलो सांग. वीरमंगलला सांगितलं, महाराज 7 दिवसाची मुदत द्या. 7ही दिवस संपले, इकडे तिकडे पाहून उशीर झाला ना. 7 दिवस संपले, 7वाही दिवस मावळतीला आला. मावळतीला आल्याच्या नंतर वीरमंगल रडत बसला आणि ते शिप्रा नदीच्या तीरावर रडत बसल्याच्या नंतर एक त्या गावाच्या बाहेर एक वरांगणा देह विक्री करणारी माऊली राहत होती. ती माता माऊली तिथं आली. त्या माता माऊलीनं विचारलं, अरे वीरमंगल का रडतो? उद्या मारणार आहे म्हणून रडतोच का काय? एक काम कर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ का म्हणल्यावर वीरमंगल एकदम चकित झाला. 7 दिवस झाले गावात हिंडतोय. सारथ्याला विचारलं, नदीवर येणाऱ्या माता माऊल्याला विचारलं, कोणीच सांगा ना, हिला कसं काय माहिती, तुला कसं माहिती, ते काही विचारू नको म्हणे. पण उत्तर असं आहे, तुझा राजा शिकारीला जात असताना काही स्त्रिया इथं धुण्यासाठी आल्या होत्या. त्यातली एक माता माऊली अतिशय सुंदर होती. तिला पाहून राजाचं मन गेलं, पण राजा न्याय संपन्न नीती संपन्न असल्यामुळे राजा तिकडे गेला नाही. हेच काहीतरी कारण झालं म्हणून राजा परत गेला. ते म्हणे, माय उद्या मारायचं तर आजच मारती का काय? हा अगो ते राजा आहे. गावातल्या एखाद्या मोठ्या माणसाच्या विरोधात जरी खरी गोष्ट बोलायची असली तरी मंडळी चूप राहावं लागतं, कारण बोलता येत नाही. माय बाप, हे तर राजा आहे, राजाच्या विरोधात असं. ते म्हणे, तसं तरी तू मरणार आहे ना, एवढं सांगून मर. दुसऱ्या दिवशी सभा भरली. वीरमंगलला बोलावण्यात आलं. राजाने तलवार काढली, वीरमंगलच्या छातीवर ठेवली. विचारलं, वीरमंगल सांग. वीरमंगलनं सांगण्याचा प्रयत्न केला, राजेसाहेब तुम्ही शिकारीला जात होते. काही माता माऊल्या धुण्यासाठी तिथं आल्या होत्या. त्या माता माऊल्यामध्ये एक माता माऊली अतिशय सुंदर होती. तिला तुम्ही बघितलं आणि तुमचं मन गेलं, पण तुम्ही न्याय संपन्न नीती संपन्न असल्यामुळं तुम्ही तिकडे गेले नाही, त्या माता माऊलीवर हात घातला नाही, तुम्ही परत आले. हेच माझ्या मनात वाईट विचार का आले म्हणून तुम्ही परत आले. राजा खुश झाला, म्हणे वाह वीरमंगल, अतिशय अचूक उत्तर दिलं. अतिशय अचूक उत्तर दिल्या म्हणल्याबरोबर शाल आणली आणि एक हार आणला. ज्यावेळेला शार वीरमंगलच्या खांद्यावर टाकणार त्यावेळेस वीरमंगल खाली पाहू लागला. राजाने विचारलं, अरे आम्ही खुश झालोय, प्रश्नाचं उत्तरही बरोबर आहे, तू खाली का बघतो? त्यांनी सांगितलं, महाराज खरं सांगू का, या शालीचा खरा अधिकारी मी नाही, तर या शालीचा खरा अधिकारी ती माता माऊली आहे, जे आपल्या गावामध्ये वरांगणा गावाच्या बाहेर राहती. तिला हे सांगितलं. म्हणे तिला एकच काय माहिती. राजा काय म्हणला, ही तिला कसं काय माहिती? हे म्हणे मला माहित नाही, मलाच प्रश्न पडला, मी सगळे पुराण वाचून बसलो पण मला सांगता आलं नाही. तिनं सांगितलं. चला म्हणे तिच्याकडे. राजा बोले तर आले. सगळी मंडळी त्या वरांगणेकडे गेली. तिच्या दारात ही सगळी वरात गेल्याच्या नंतर ते म्हणले, राजेसाहेब आज इकडे कसं काय? ते म्हणे तसं काही नाही, ऐकून घ्या आधी. आम्ही जे आलो आहे, मी शिकारीला गेलो हे तुला कसं काय माहिती? परत आलो हे तू कसं काय प्रश्नाचं उत्तर दिलं? तिनं सांगितलं, राजासाहेब ते फार मोठा इतिहास आहे. मी देह विक्री करीत नाही, माझी माता माऊली देह विक्री करीत होती, पण तिला शेवटी उपरती झाली आणि ती मला घेऊन काशीला रामानंद स्वामीकडे गेली. मला तिनं पायावर घातलं स्वामीच्या, तीही स्वामीला शरण गेली आणि माझ्या मातानं त्या स्वामीला विचारलं, स्वामीजी मी आयुष्यभर दुष्कृत्य केलं, वाईट कृत्य केलं, नको करू ते काम मी केलं, महाराज माझं कसं होईल? त्यावेळेस रामानंद स्वामींनी त्याला 14 अक्षरी मंत्राचा मंत्र दिला. 14 अक्षरी मंत्र दिल्याच्या नंतर त्या 14 अक्षरी मंत्रानं माझी माता माऊली स्वर्गात गेली आणि तो 14 अक्षरी मंत्र मला दिला. त्या मंत्रानं राजा मी एवढी प्रभावित झाले की मला तिन्ही काळाचं ज्ञान आहे, भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. तिन्ही काळामध्ये कुठं काय चाललंय हे मला कळतं. राजा जे माझा उमरा इतका पवित्र आहे की जे कोणी माझ्याकडे वाईट भावनेनं येतात त्या महाराजांचं आशीर्वादच आहे की या मंत्राच्या जपानं तुझा उमरा इतका पवित्र होईल. तू जर या देवतेचा मंत्र जपला
तर उमरा एवढा पवित्र होईल. वाईट भावनेला आलेला माणूस तुझ्या घरात आला, उमऱ्याचा पाय लागला की लगेच आणलेलं धन दारात टाकून देईन आणि परत जाईन. राजा, आतापर्यंत असंच घडलं. जेवढे पुरुष माझ्याकडे वाईट भावनेनं आले, माझ्या उमऱ्यात आत आले की त्याने आणलेलं धन दारात टाकून दिलं आणि ते परत गेलं. हा जर मला कोणाचा उपदेश झाला असेल तर त्या मंत्राचा झाला. त्यावेळेस राजा परत गेला, पण वीरमंगलला मात्र राजीनामा दिला आणि विचारलं, माता माऊली मला देतील का रामानंद तो मंत्र? त्यांनी सांगितलं, तू जा, तुझीच वाढते पाहत आहे. वीरमंगल काशीला गेला आणि स्वामीकडून तो मंत्र घेतला. 14 अक्षरी मंत्र, सगळेजण मोजून पहा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आणि 14 अक्षरी मंत्राचा जप कर. वीरमंगल तू काय कर, या 14 अक्षरी मंत्राचा जप कर. 7 वर्षानंतर ही 14 अक्षराची देवता तुला येऊन भेटेल. आणि वीरमंगल परत आला. 7 वर्ष झाली ती देवता तिथं आली. ज्या वेळेस महाराज, ज्या वेळेस माऊली आणि निवृत्ती दादा तीर्थयात्रा करीत चालले होते, त्यावेळेस ते उज्जैनीला आले. आणि उज्जैनीला आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, दिंडी रस्त्यानं चालली होती. आणि दिंडी रस्त्यानं चालली की दिंडीचं काय चालतो, नामघोष चालतो, है का नाही? हरी, आपण ही 2 मिनिटं नामघोष करू. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. आणि ती देवता आल्याच्या नंतर वीरमंगलला बघितलं. वीरमंगल साष्टांग नमस्कार घालीत त्या देवतेकडे गेला, माऊलीकडे गेला. ती वरांगना ही गेली आणि माऊलीनं ज्ञानोबारायांना जी समाधी वीरमंगलला दिली, आजही ती उज्जैनीला आहे. आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे महाराज. जर आपण कधी उज्जैनीला गेलात तर ज्ञानोबारायांना दिलेली समाधी त्या वरांगणेला आणि वीरमंगलला आजही उज्जैनीला पाहायला मिळते. आपण ती पाहायला पाहिजे. तीर्थक्षेत्रावर गेल्यावर त्या तीर्थक्षेत्राचं काय महत्व आहे अगोदर समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांनी समाधी घेतली. समाधी कशामुळे मिळाली तर त्यांचा रात्रंदिवस नामघोष केला. आणि नामघोष केल्यावर जन्माचं सार्थक होता असा अभंगाच्या दुसऱ्याच्या. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. नाम घेता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. नाम घेता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. जन्म सार्थक तत्वता. जन्म सार्थक तत्वता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. जन्म सार्थक तत्वता. जन्म सार्थक निवृत्ती निवृत्ती नाम घेता. निवृत्ती निवृत्ती घेता. निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. जन्म सार्थक तत्वता. संताचं नामस्मरण केलं तर जन्माचं सार्थक होतं. संताचं आणि देवाचं जर नामस्मरण केलं तर निवृत्ती निवृत्ती होय संसाराची शांती. कारण देवन संत काही वेगळे नाही. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देवाचं आणि संताचं नामस्मरण केलं तर निवृत्ती निवृत्ती होय संसाराची शांती. आणि
नादबाबा सांगतात शेवटच्या चरणामध्ये, निवृत्ती नामाचा छंद आहा निवृत्ती नामाचा निज छंद निवृत्ती नामाचा निज छंद ओ निवृत्ती नामाचा निज छंद एका जनात मी आनंद एका जनात मी आनंद हे निवृत्ती नाम घेता हा हा निवृत्ती नाम घेता एका जनातनी आनंद भिन्न भिन्न एका जनातनी आनंद निवृत्ती नाम घेता निवृत्ती नाम घेता घेता ज्या भगवंताच्या कृपा आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला त्या भगवंताचं एकदा भजन करू विठोबा रखुमाई चला हार घ्या विठोबा रखुमाई जय 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 पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज रुक्मिणीबा महाराज की मारुती महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राष्ट्रसंत भगवान बाबा की जय हा विडोबा रखुमाई हा 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 विडोबा रखुमाई जय विडोबा रखुमाई जय विडोबा रखुमाई जय विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा 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 पुंडली गुलाब सीतादेव कुंभनाथ भगवान की मोरी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
रखुमाई रघुमाई विठोबा रखुमाई चला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई एक साथ मामा विकून लावा निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती निवृत्ती होय संसाराची शांती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता या अभंगाचा अर्थ असा आहे किंवा एवढा आहे हा माझा आग्रह नाही माझ्या बुद्धीला जसं पेलेल जसं झेपेल तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला कुठंतरी काही वाचनात आलेलं गुरुवर्य भगवान बाबा आनंद गडकर यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे काहीतरी त्यांचं थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं तेच मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत जे काय बोललो यात माझं काहीच नाही कारण साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची काय मी पामरे बोलावे उत्तरे परी त्या ईश्वरबरे बोलाविले करविली तैसी केली कटकट वाकडी कनीट देव जाणे किंवा आतापर्यंत जे जवळजवळ 2 तास 1.5 तास झाला हे तुम्ही जे सज्जन संत मायबापांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं कारण यात माझं मी भाग्य समजतो कारण तुम्ही जे मायबाप आहे तुमच्यामुळं हे सगळं काही घडतंय आणि मला माहीत आहे की आई बापासमोर लेकरू कसं जरी बोललं माऊली सांगतात तसं बालक बोबडा बोले का वाकडा विचुका पावली ते चोच करून माऊली रे घेजेवी बालक एडं वाकडं जरी बोलला तरी मायबापाला ते चांगलं वाटत असतं या न्यायाप्रमाणे झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणावर तुम्हा सर्व सज्जन मायबापाच्या चरणावर समर्पित